नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत इथं भरती निघालेली आहे. याच्यामध्ये ग्रुप बी ची भरती असणार मित्रांनो, गट ब ची भरती असणार आहे. त्यासाठी जे पद असणार आहे आपल्याला इथं औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासनासाठी ओके 109 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. त्यासाठी आपल्याला इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे. शैक्षणिक पात्रता, फार्मसी डिग्री, मेडिकल डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकतात. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो ओके. आणि आपलं इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आणि व्हॉट्सअपला लावून फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून इथं भरती निघालेली आहे. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी निघालेली मित्रांनो. महाराष्ट्र लोकसेवा महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील याच्यामध्ये दिलेले आहे आपल्याला आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयातील औषधी निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासनासाठी 109 पदांसाठी इथं ऑनलाईन पद्धतीने इथं अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. आता पदसंख्या जी असणार 109 पदांसाठी इथं भरती असणार आहे. जे की तिथे मला कॅटेगरीचा तक्ता जो याच्यामध्ये संपूर्ण पदे बघू शकता तुम्ही कॅटेगरीवर किती कोणत्या कॅटेगरीला किती पदे असू शकतात ओके. याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता वगैरे ते पण मी तुम्हाला खाली सांगणार आहे. दिव्यांग अनाथांना पण इथं अनाथांना एक वेकेन्सी, दिव्यांगांना इथं 4 पदे असणार आहे मित्रांनो ओके. याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता इथं कालावधी वगैरे अर्ज करण्याची कालावधीची दिनांक असणार आहे 1 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची दिनांक पण शेवटची तीच असणार आहे सेम 21 ऑगस्ट 2025 ओके. आणि आपल्याला जर भारतीय स्टेट बँके चलनाद्वारे शुल्क भरण्याची चलन परत घेण्याची दिनांक असणार 23 ऑगस्ट 2025 पर्यंत आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2025 पर्यंत ओके. याच्यामध्ये पदसंख्याबद्दल सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेली आहे ओके. याच्यामध्ये आपल्याला उपरोक्ताविषयी पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबत तपशील शासनाच्या मागणी पत्रानुसार आहे मित्रांनो. तसेच इथं वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेबाबत बदल होण्याची शक्यता आहे असं इथं सर्वसाधारण अटी वगैरे इथं दिलेली आहे ओके. याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला खेळाडूंसाठी इथं आरक्षण दिलेले आहे ओके. त्याच्यानंतर तुम्हाला दिव्यांग आरक्षणामध्ये पद बघून घ्यायची आहे ओके. त्यानंतर आपल्याला इथं आल्यानंतर अनाथ आरक्षणासाठी इथं माहिती दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये वेतन श्रेणी जी असणार आहे S15 असणार आहे. 41,800 ते आपल्याला 1,32,300 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. याच्यासाठी पात्रता असणार आहे भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा जी असणार आहे म्हणजे दिनांक वगैरे दिलेली आहे. ते आता वय आपल्याला क्रायटेरिया वगैरे सगळी माहिती दिलेली आहे म्हणजे जाणून घेऊया आता याच्यामध्ये ओके. आता इथं दिनांक जी काउंट होणार आहे आपल्याला वयाची अट 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत 18 ते आपण 38 वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गवाले अप्लाय करू शकता. मागासवर्गीय असाल आपण अनाथ असाल त्यांच्यासाठी इथं आपल्याला खेळाडू असाल 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो ओके. माजी सैनिकांना पण 43 वर्षापर्यंत असतात आणि इथं दिव्यांगासाठी 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आता इथं दिलेलं आहे त्यांनी मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग अनाथ खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील जी सवलत असते मित्रांनो यापैकी कोणती आपल्याला एक सवलत इथं स्वीकारता येईल ओके. शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. इथं आपल्याला डिग्री इन फार्मसी, पॅरामेडिकल, सायन्स ऑफ मेडिकल स्पेशलायझेशन वाले इथे अप्लाय करू शकता ओके. फार्मोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी ओके. याच्यामध्ये आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला फार्मसीवाल्यांसाठी ओके. कर्तव्य जबाबदाऱ्या असणार आहे. याची संपूर्ण माहिती आपल्याला वेबसाईटवर बघण्यात मिळते मित्रांनो. याच्यासाठी जी असते मित्रांनो आता निवड प्रक्रिया जी असते प्रशस्त जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता किंवा किमान असून आपल्याला किमान अर्हता धारण केलेली म्हणून आपल्याला उमेदवारांना मुलाखतीत बोलवण्यात पात्र असणार नाही. आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे इथं परीक्षा होत नसते. याची आपल्याला फक्त इंटरव्ह्यू सिलेक्शन असतं. त्याच्यामध्ये जाहिरातानुसार आपल्याला प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या आपल्याला कार्यालयांमधील तरतुदी वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असलेली किंवा अर्ज सादर केलेले सर्व पात्र उमेदवारांना मुलाखत घेणे सोयीस्कर नसल्याने मुलाखतीसाठी संख्या मर्यादित करून आपल्याला इथं दृष्टिकोनाने जाहिरातीमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार आपल्याला निषेकाद्वारे आधारे आपल्याला चांदणी करण्यात येते मित्रांनो की मुलाखतीसाठी. आता याच्यामध्ये कसं जास्त संख्या कधी इथं पद इथं अपलोड केले तर आपल्याला शैक्षणिक अर्हतेनुसार इथं मुलाखतीला बोलावण्यात येतं ओके. त्यासाठी तर चांदणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास शैक्षणिक अर्हता शिथिल केली जाणार नाही ओके. त्यानंतर इथं चांदणी परीक्षा आणि परीक्षा कधी घेतली तर इथं शैक्षणिक अर्हता मान्य नसणार आहे. जर तुम्हाला डायरेक्ट इथं बोलवण्यात झालं तर शैक्षणिक अर्हता इथं बघणार आहे ओके. त्यापैकी ते इथं घेऊ शकता काही पण तुमच्यामध्ये ज्यांना वाटेल ते ओके. अभ्यासक्रम वगैरे दिलेले आहेत. आता याच्यामध्ये चांदणी परीक्षेत घेतलेले चांदणी परीक्षेचे गुण
मुलाखतीचे गुण एकत्रित करून आपल्याला इथं न न झालेल्या केवळ मुलाखतीद्वारे आपल्याला इथे गुण मिळणार आहे. मुलाखतीत किमान आपले 41% पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. तरच आपल्या इथे यादीमध्ये नाव येणार आहे. गडबडची भरती असणार आहे. चांगली पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये असणार आहे. रँकिंगनुसार आपल्याला कॅटेगरी वाईज आपल्याला इथं पदवी इथं भेटत असतात. ओके. जसं की तुम्हाला कॅटेगरीमध्ये पदवी दाखवलेली आहे. आता अर्ज करण्याची पद्धत जी असणार आहे याच्यामध्ये आपल्याला प्रोफाईल बनावा लागतो. ज्यांनी इथं नोंदणी केलेली असेल प्रोफाईल ज्यांच्याकडे असेल खातं असेल त्याला आपण OTR पण म्हणतो. वन टाइम रजिस्ट्रेशन केलं असेल MPSCच्या खात्यासाठी डायरेक्टली तुम्ही फॉर्म इथं भरू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला कागदपत्रे वगैरे अपलोड करावी लागतात. जे की PDF फॉर्मॅटमध्ये असतात 50 ते 500 KB पर्यंत. याच्यामध्ये नावाचा पुरावा, SSC तसं शैक्षणिक अर्जाचं प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, शैक्षणिकचा पुरावा द्यायचा असतो. ओके. आता इथं सामाजिक, आर्थिक दुर्बल, नॉन क्रिमिनल, पात्र दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, खेळाडू जे पण आपण असाल ते इथं द्यायचे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र व मराठी भाषेचे ज्ञानचं पुरावा असं आपल्याला द्यायचे असतात. हे डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात आपल्याला 50 ते 500 KB पर्यंत PDF फॉर्मॅटमध्ये. सर्वसाधारणमध्ये आता मित्रांनो इथे जे असणार आहे फक्त आपल्या ऑनलाईन पद्धतीने ते फॉर्म भरायचे आहे. याच्यासाठी आपल्याला जे असणार आहे राखीवसाठी ₹394 फी असणार आहे. मागासवर्गीयांना, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांगांना ₹294. ओके. नॉन रिफंडेबल फी असणार आहे. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण भरू शकतो. ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो आपण. जर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने भरायची तर ऑफलाईन पद्धतीने भरू शकतो. तर सेवा प्रवेशांची शर्ती वगैरे दिलेली आहे. आपण वाचून घ्यायचं सेवा प्रवेशाच्या शर्ती वगैरे. ओके. याची जाहिरात आलेली आहे आपल्याला 29 जुलै 2025 ची लेटेस्ट नोटिफिकेशन असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. डाऊट साठी व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल पर्यंत सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. असा जॉब अपॉर्च्युनिटी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.